एकदम परेशान झालो की तुकारामाच्या रूढी सांगतायत आणि तुकारामाच्या रूढी सांगतायत. मी पण एकदम हँग झालो आणि खरोखर त्यांना सल्यूट आहे. मी पहिल्यांदा तुमच्याशी म्हणजे तुमचं बोलणं ऐकतोय. बाबूभाईंचा मी एक्सपिरियन्स ऐकला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं एवढं प्रचंड ज्ञान आणि प्रचंड तुमचे एक्सपिरियन्स लोक तुम्ही आहात आणि नवीन मध्ये पण तेवढंच टॅलेंट आहे. तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं नाही तरी तुम्हाला अजून कुणाला माहित नसेल. बाबू आपल्या डीपी रोडचा इम्रान वजीरुल्लाह खान आहे. तो इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून लागला. खोपोलीचा ऍक्च्युली कॅम्पोलिन म्हणजे खोपोलीच्या गावाचं नाव ऍक्च्युली कॅम्प असेल. त्याच्यामुळे मी माझ्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डमध्ये मी ते सगळं बघितले वाचलं. मी हा ब्रिटिश काही अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. त्यावेळेपासूनच्या नोंदी आहेत. तर ही खोपोली हे ऍक्च्युली कॅम्प होतं. कॅम्पचं कॅम्पोलिनचं खोपोली असं ते झालं. म्हणजे कॅम्प याचा अर्थ मायग्रेटेड म्हणजे सगळ्या इंडियातून लोक आलेली इथं. म्हणजे ती पहिल्यापासून वारसा आहे या खोपोलीला आणि तो वारसा तसाच राहणार आहे. बाहेरून लोक ते येणारच आहे. मायग्रेटेड लोक आहेत. एवढ्या कसं आहे का लोक इथे येतात. तर ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या तुम्हाला ऐतिहासिक शहरामध्ये आणि ऐतिहासिक सगळा वारसा असताना म्हणजे महाराजांची कर्मभूमी आहे. तसंच तुमच्या लोकांची इथं म्हणजे त्याच्यामध्ये आता शाहूराव म्हणले की महाराजांची पुतळी आणि हे त्याच्यासमोर ते काय म्हणजे असं एकदम असं चित्र विचित्र आहे सगळंच. पण ते चालवणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही शाहूराव म्हटलं जरी जे महाराज जे काही म्हणजे जे महापुरुष आहेत त्यांच्या अस्तित्वाच्या आजूबाजूला जे काही चुकीचं चाललेलं आहे परंतु काही चुकीचं असं म्हणता येणार नाही. ती एक अर्थव्यवस्थेची एक कडी आहे. ज्या नाही चालायला पाहिजे ते चालतंय. जर मला शक्य आहे बघा माझा तुम्ही जे बोलता ना माझा राग तो आहे. माझा नेहमी पॉईंट असतो तो कोण आहे दुकानदार इथे कोण नाही शॉपवाले कोण आहे तिथे फाट्यावर कोणच नाही. याला माहिती आहे आपलं दर्शन नेहमी मला वॉच करत असतो. मी फक्त त्या वाईन शॉपच्या इथे आलेल्या गाड्या मी फार राग असतो. माझ्या आयुष्यात मी कधी सुपारीचं खाण मला व्यसन नाहीये पण मला फार वाईट अनुभव येतो. प्रचंड लोक तिकडे वरती मातीला जात होते परंतु तो जो काही चाललो होतं बघत होतो तेच शबीरबाईंना एकदम असं म्हणजे अंतःकरणाला लागेल असं ते बोलले. तर सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की ठीक आहे असायला पाहिजे ते थोडीशी जागा चेंज होती का बघा त्याला. जागा चेंज होत असेल तर फार बरं होईल. नाही म्हणणार ते सध्या प्रशासनानं किंवा आमचं दुर्लक्ष आहे. सगळीकडे करावं लागेल असं वाटतंय. चांगला उपक्रम आहे आणि थोडं शिवपाड्याचं टेन्शन असतं पण आता ही परिस्थिती बघितली तर मला नाही वाटत काय होणार नाही 100%. कारण ही कंपनी तर आमची जुनी ही आहे जुनीच कंपनी ओळखीची आहे आणि माझं प्रशासनाचं पूर्ण लक्ष असतं. काही छोट्या गोष्टी आहेत त्या मला पटत नाही परंतु त्याच्या त्या म्हणजे वाहतुकीचं आहे गाड्या उचलणं आहे तिथं फक्त हे करतो मी. पण हे गाड्याचं तर तुम्ही ते करून घ्या नगरपालिकेनं आणि यातले जे वाहतूकदार आहेत का कोण वाहतूकवाले आहेत काय टॅम्पो चालक मालक काय नाही काय तिथे नाही ते काय बोलणार तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ते त्यात मार्ग काढा नसतं. मध्ये असा प्रकार याला की तुम्ही जे जुनं जनरेशन आहे त्याच्यामध्ये मला त्यांच्याबद्दल वादच नाही. तुम्ही एकदम मिक्स आहात परंतु जो यंग जनरेशन आहे त्या यंग जनरेशनला तुम्हाला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन करावं लागणार आहे. आता उद्याचं एक रामनवमी म्हणजे आम्हाला सुद्धा एक टेन्शन राहतं. ईद असं आता ह्या प्रकारामध्ये थोडंसं टेन्शन होतं परंतु एक कॉन्फिडन्स होता कारण एवढे लोक कॉन्टॅक्टमध्ये आले होते आणि एवढं कॉन्फिडन्स होता की सगळं व्यवस्थित. उद्याही सगळ्यांना मी एकदम कॉन्फिडन्सनं म्हणजे सांगितलेलं आहे. विकास करायला सांगितले प्रत्येक सण म्हणजे 14 तारखेचा असू दे बाबासाहेबांचा असू दे हनुमान जयंती असू दे महावीर जयंती असू दे आणि उद्याची होणारी
आता तुम्हाला तू नेहमी असतो पुढं तुझं नाव मी विवेक फार परिवर्तन करायची गरज आहे. तू प्रत्येक ठिकाणी असतो बरोबर ना, आणि अग्रेसिव्हपणे असतो, असायला पाहिजे. प्रत्येकाच्या धर्माचा, प्रत्येक धर्माचा, जातीचा प्रत्येकांना अभिमान बाळगला पाहिजे. परंतु आपल्या इथं जे काही इतिहास आहे, जे आपल्याकडं महापुरुष जे झालेले आहेत, म्हणजे महाराजांचा पासून शिवाजी महाराज असू दे, संभाजी महाराज असू दे, बाकी बाबासाहेब आंबेडकर असू दे, लोकमान्य टिळक असू दे, किंवा महात्मा फुले असू दे, प्रत्येकाचं जे काही महापुरुष आहे त्यांचं जर वाचन केलं, त्यांचं जर म्हणणं जर ऐकलं, इव्हन सावरकरांचं पण बघा, जे स्वातंत्र्यवीर सगळे होते त्यांचं सगळ्यांचं वाचन करा. त्याच्यामध्ये कुठलंही काहीही असं कुठलाही भेदभाव नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आता का होतंय असं विचार करा. तू अंग्रेज कुठल्याही समाज असू दे, समाजाच्या त्या व्यक्तीला आणा, त्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्याचे जे विचार आहेत ते तुम्ही बदलण्याची गरज आहे. आता इथं आले ते निर्माण करणारे ते फार कमी आले नाहीच आहेत. सगळे सामंजस्यपणे घेणारे सगळे झाले. पण अशा लोकांची तुम्ही मिटिंग करा आणि तुम्हाला सगळे माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे हे का कोण आहेत काय, तर त्यांचे मनपरिवर्तन करणं फार महत्वाचं आहे. कम्युनिकेशन हाच एक मोठा हे आहे, तोडगा आहे. जर तुम्ही फक्त गरम कर ठेवला, तिकडे गरम, इकडे गरम, तिकडे गरम, इकडे गरम, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तुम्हाला ज्या वेळेला ते कम्युनिकेशन बंद होईल त्याच वेळेला तुम्हाला त्यातनं तो मार्ग निघणार आहे. हा पहिल्यापासून जसं एकत्र आहात तसंच एकत्र राहिलं पाहिजे. तुमची जुनी पिढी आहे, राहणार आहे, नवीन पिढीला तुम्ही जसं रविवार बोलला की कमी पडताय, बरोबर तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल. मानव निर्मितीच्या सगळ्या ज्या त्या काळानुसार, ज्या त्या परिस्थितीनुसार धर्म, जात हे झालेला. तर जे आता आहे ते आपल्याला मान्यच करावं लागणार. पण जे संविधानानं, जे बाबासाहेबांच्या संविधानानं जे आपल्याला आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला चालावं लागतं. तिथं कोण कुठला आणि कुठल्या समाजाचा, जातीचा आपल्याला बघायचं नाही. माणूस आहे ना, तरुणामध्ये काम केलं तुम्ही सगळ्यांनी, प्रचंड काम केलं. म्हणजे मी तर मुस्लिम समाजाचं मी सॅल्यूटच करतो. काय बाबा आहे, म्हणजे जिथं कोण पोचत नव्हते तिथं हा समाज पोचत होता. म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाची भीती आहे, हे आहे, त्याच्यातली भीती होती. त्यानंतर जास्त काय थोडंसं कायद्याचं नॉलेज आहे आणि जे पब्लिक येतं त्याच्याशी ज्यावेळेला संवाद साधतो, ज्यावेळेला मग ते इंटरॅक्शन झाल्यानंतर समजतं की जितक्या व्यक्ती जितक्या पल्लवी आपण म्हणतो तसं ते प्रत्येकाचे स्वभाव असतात. त्या स्वभावाप्रमाणे आम्हाला तसं त्याप्रमाणे वागायला पाहिजे. मग ते आम्हाला एक्सपिरियन्स येतात. ते तुम्हाला आम्ही शेअर करायचा प्रयत्न करत असतो. तरी कृत्य करू नका. आपला जात धर्म आपल्या मनात ठेवा, त्याला स्वाभिमानाने ठेवा. त्याच्यात अजिबात कुणाचंही दुमत असण्याचे कारण नाही की मोहीन बहिणी येऊन आमच्या इथं हनुमान मंदिरमध्ये येऊन प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाची प्रार्थना आपापल्या मनात आपण आपल्या मनात ठेवून ती आपापल्या ह्याच्यात ठेवली पाहिजे आणि ती शिकवून आपण आपल्या मुलांना पाल्यांना दिली पाहिजे. तुम्ही जसं गेला तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही सगळ्याची डायलॉग्स करा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा. त्यातनं प्रचंड नुकसान होतं. जसं माझ्या ज्या गुलामबाईच्या मॅटरमध्ये एक इंजिनियर, 2 डिप्लोमावाल्या आणि काही कॉलेजची मुलं होती, तिचं नुकसान झालं. आता त्याला काय इलाज नाहीये, झालं ते झालंच. जॉब सोड देत नाही त्यांना, जॉब सोड मिळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा. करिअर फार महत्वाचं आहे. तुम्हाला कुठं लढायचं कायदेशीर लढा. तुम्हाला वाटलं त्यावेळेला जर त्यांना जर तसं वाटत असतं तर त्यांनी आम्हाला फोन केला असता, क्षमा होईल आणि त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं असतं आणि आम्ही ती चेक केली असती गाडी. तुम्हाला तिथे जायची गरज नाही. प्रत्येकाला अशाच काही
गोष्टी होतात त्या गोष्टी त्या व्हायला नाही पाहिजेत आणि तुम्ही कोण चुकतंय काय चुकतंय हे ज्याचं त्याला माहीत असते तर आपण त्या चुका करून नका हे महत्वाचं आहे.